कृती सानवांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे। रक्षाबंधनाच्या ऍड मध्ये तिने घातलेल्या कपड्यांची जास्त चर्चा होत आहे। एका बाजूला तिने घातलेले कपडे आणि कुत्र्याला बांधलेल्या राखीमुळे तिला ट्रोल केले जात आहे, तेच दुसरी बाजू तिला समर्थन करत आहे। या प्रकरणामध्ये जिंकली ती म्हणजे ज्वेलरी ब्रँडची कंपनी। आता जाहिरातीवाले तुमच्या भावनांशी कसे खेळतात ते समजा। कंपन्यांना माहिती असते की भारतीय समाजामध्ये संस्कृती आणि परंपरा हा अत्यंत संवेदनशील विषय आहे, म्हणून ते जाणून बुजून जाहिरातीत असा घटक टाकतात की ज्यामुळे वाद निर्माण व्हावा। यापूर्वी तनिष्कची आंतरधर्मीय विवाहाची जाहिरात असो किंवा मान्यवरची कन्यादान ऐवजी कन्यामानची जाहिरात, लोक यावरून भांडतात, बॉयकॉटचे ट्रेंड्स चालवतात, पण शेवटी फायदा कंपन्यांनाच होतो। मार्केटिंगच्या भाषेत याला म्हणतात आउटरीच मार्केटिंग, म्हणजे जितके जास्त भांडणे तितके जास्त त्या व्हिडिओची रीच वाढते आणि तितक्या जास्त लोकांपर्यंत त्या ब्रँडचं नाव पोहोचते। यावरून आपण काय शिकायचं? सोशल मीडियावर कोणतीही बाजू घेण्याआधी 10 वेळा विचार करा, खरंच ही गोष्ट आपला वेळ आणि भावना इन्व्हेस्ट करण्यासारखी आहे का? तरीही मत मांडणे गरजेचे वाटले तरच बाजू घ्या, नाहीतर स्किप केलं तरी चालेल।